नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत समोसे जे सगळ्यांना आवडतात। त्याकरता आपल्याला लागणार उकडलेले आलू। मी 6-7 उकडलेले आलू घेतले आहेत। त्याच्यानंतर सोप, तुम्ही बारीक सोप पण यूज करू शकता। जिरे पावडर, 1 इंच आलं किसलेलं, 4-5 लसणाच्या कळ्या आणि हिरव्या मिरच्या मध्यम आकाराने चिरलेल्या, आणि चवीला आपण त्यामध्ये थोडा अजवाईन म्हणजे ओवा टाकणार आहोत। सोबत चव म्हणून आपण गोड चटणी करणार आहोत। त्याकरता मी इथे 4-5 चिंच भिजवून ठेवलेले आहेत। त्याला अर्धा तास भिजवला आणि त्यानंतर आपण त्याचं कोळ तयार करूया। तर चला सुरुवात करूया समोसे करण्यासाठी। समोसा भरण्यासाठी आपण त्याचं आवरण तयार करूया। त्याकरता मी इथे 1 पाव मैदा घेतला आहे। त्यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ टाकूया चवीनुसार। त्यामध्ये थोडं अजवाईन बारीक करून टाकूया, आणि यामध्ये आता 2 चम्मच तुम्ही मोहन म्हणजेच गरम तेल टाकावे। अशा प्रकारे हे पीठ मळून तयार करून घ्यावे। आता आपण फोडणी करूया। फोडणी करण्याकरता आपण तेल गरम केले आहे। त्यामध्ये मिरच्या आणि लसूण टाकून घेणे, त्यामध्ये जिरं टाकणे, जिरं होत आलं की त्यामध्ये अद्रक किसलेला टाकणे आणि फिरवून घेणे। त्यानंतर त्यामध्ये सोप आणि धने पावडर ॲड करणे। त्यामध्ये थोडा ओवा मिक्स करणे। त्यानंतर त्यामध्ये चवीपुरती मीठ ॲड करणे। आता यामध्ये आपण किसलेला आलू मिक्स करूया। तर पहा, ही झाली आपली हलकी फुलकी भाजी तयार। आता संपूर्ण व्हिडिओ पाहण्याकरता नेक्स्ट पार्ट भेटूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।